हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण फोर्थ चॅप्टर दॅट इज द सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. आपण आता लास्ट चॅप्टर कुठला बघितला? थर्ड चॅप्टर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? हाफ ॲडर, फुल ॲडर, के मॅप, त्यानंतर एन्कोडर, डिकोडर, मक्स, डीमक्स, ॲडर. ठीक आहे, हे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. तसंच ह्या सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये आपण फ्लिप फ्लॉप, काउंटर, शिफ्ट रजिस्टर हे 3 मेन पार्ट आहेत. आपले 3 पार्टमध्ये हे चॅप्टर डिवाइड झालेला आहे. सगळ्यात पहिला आहे तो फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉप म्हणजे काय? आता हा चॅप्टर आहे तो 18 मार्काला आहे. टोटल 18 मार्काला, म्हणजे विथ ऑप्शन आपल्याला 24 मार्काला या चॅप्टरवर क्वेश्चन येऊ शकतात. खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. फक्त कसं आहे, एका रिलेटेड एक पॉईंट आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर अटेंड करा. ठीक आहे. सो पहिला पॉईंट बघा आता, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. दिस इज अ ब्लॉक डायग्राम ऑफ सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. बघा इथं इनपुट अप्लाय केलं आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटला. आउटपुट आहे विथ मेमरी इलेमेंट. इथे मेमरी इलेमेंट रिक्वायर्ड आहे. तर कशासाठी? सो आपण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटमध्ये काय बघितलेलं? द कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आउटपुट इज डिपेंड ऑन ओनली ऑन द प्रेझेंट इनपुट. बरोबर आहे, प्रेझेंट इनपुटवर आउटपुट डिपेंड होतं. पण ह्या सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये बघा, output of sequential logic circuit, it depends on present time input, the previously output and sequence in which inputs are applied. म्हणजे present input as well as previous output वर ह्याचं आउटपुट डिपेंड आहे. काय? प्रेझेंट इनपुट ॲज वेल ॲज आधीचं जे आउटपुट आहे त्याच्यावर ह्याचं आत्ता सध्याचं आउटपुट काय आहे? डिपेंड आहे. सो इट रिक्वायर्ड्स द मेमरी इलेमेंट. का? त्या आधीचं आउटपुट स्टोअर करायला एकदा आपल्याला मेमरी इलेमेंट लागते आणि त्या मेमरी इलेमेंटला क्लॉक पल्स हा रिक्वायर्ड आहे. तेव्हाच तो मेमरी इलेमेंट आपला काय होणार आहे? ॲक्टिव्ह होणार आहे. येते लक्षात? बघूया नेक्स्ट पॉईंट लक्षात येते. तर मेन डिफरन्स काय बघा, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट अँड सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटमध्ये काय आहे? आउटपुट इज डिपेंड्स अपॉन ऑन द प्रेझेंट इनपुट. आणि सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये आउटपुट इज डिपेंड ऑन प्रेझेंट इनपुट ॲज वेल ॲज प्रिव्हियस आउटपुट. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, कम्पॅरिझन बिटवीन कॉम्बिनेशनल सर्किट, सिक्वेन्शियल सर्किट. येते एक्झाम्पलला हे एक्झामला आउटपुट डिपेंड्स ऑन प्रेझेंट इनपुट ॲज इन्स्टंट ऑफ टाईम. त्याच इन्स्टंटला पण प्रेझेंट इनपुट अँड पास्ट इनपुट और आउटपुट, म्हणजे काही पण आउटपुट म्हणजेच काय? इनडायरेक्टली इनपुटवर डिपेंड असते. म्हणजे प्रेझेंट इनपुट ॲज वेल ॲज पास्ट आउटपुटवर डिपेंड असते. मग इथं मेमरी इलेमेंट लागणार काय? कॉम्बिनेशनलमध्ये काही गरजच नाही ना, फक्त प्रेझेंट इनपुटवर अवलंबून आहे. पण ह्याच्या सिक्वेन्शियल सर्किटमध्ये इट इज नेसेसरी टू इन्क्लूड द मेमरी इलेमेंट. बरोबर आहे. क्लॉक इनपुट लागणार काय? नाही लागणार इकडे. का? कारण इथं मेमरी इलेमेंटच लागत नाही, तर क्लॉक इनपुटची गरज नाही आहे. पण इथं क्लॉक इनपुट लागतोय, त्यामुळे इथं मेमरी इलेमेंट इज नेसेसरी. एक्झाम्पल काय आहेत? त्या चॅप्टरमध्ये काय काय बघितलं आपण? ॲडर, सबस्ट्रॅक्टर, कोड कन्व्हर्टर, हे सगळे दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशनल सर्किट. अँड फ्लिप फ्लॉप, शिफ्ट रजिस्टर, काउंटर जे ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे, दीज आर द एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्शियल सर्किट. आता हे क्लॉक सिग्नल काय आहे बघा. क्लॉक सिग्नल म्हणजे एक सिम्पल स्क्वेअर वेव्ह आहे. बघा, एव्हरी सिक्वेन्शियल सिग्नल विल हॅव दिस टायमिंग सिग्नल अप्लाइड टू इनपुट सिग्नल ॲज एन इनपुट सिग्नल. सॉरी, डबल झालं आहे. एव्हरी सिक्वेन्शियल सिग्नल विल हॅव अ टायमिंग सिग्नल अप्लाइड टू ॲन इनपुट सिग्नल. म्हणजे काय आहे? त्या मेमरी इलेमेंटला आपल्याला काय करायला लागते? पुश करायला एक क्लॉक सिग्नल लागतो. दिस क्लॉक सिग्नल इज अ रेक्टँग्युलर विथ ड्युटी सायकल 50%. म्हणजे काय असते? आता ही जी स्क्वेअर वेव्ह आहे ती काय असते सांगा बरं? ती हाफ ऑफ पिरियड, म्हणजे जसं जो पिरियड असेल त्या हाफ पिरियडसाठीच ती ॲक्टिव्ह असते. दॅट इज द 50% ड्युटी सायकल. आलं लक्षात? जे 100% असते त्यातल्या 50%लाच म्हणजे हाफ पिरियडलाच ती काय असते? ॲक्टिव्ह असते. आणि तेव्हाच तो क्लॉक पल्स जर गेला तर काय होणार? तुमचं ती मेमरी इलेमेंट काय होणार? रन होणार. येते लक्षात? द क्लॉक सिग्नल रिपीट्स इट सेल्फ आफ्टर एव्हरी t सेकंड्स. हेन्स क्लॉक फ्रिक्वेन्सीज, म्हणजे काय? क्लॉक फ्रिक्वेन्सी दिली आहे 1 f इज इक्वल टू 1/t. द फ्लिप फ्लॉप मे रिस्पॉन्ड टू एज ऑफ क्लॉक और हाय और लो लेवल्स ऑफ क्लॉक. हे पुढचा पॉईंट आहेच, ट्रिगरिंग मेथड्स ऑफ फ्लिप फ्लॉप. त्याच्यामध्ये आपण बघायचं आहे एज ऑफ क्लॉक किंवा लो लेवल, हाय लेवल्स ऑफ क्लॉक सिग्नल. इथं फक्त लक्षात ठेवा, आपल्याला मेमरी इलेमेंट पुश करणारा काय लागते? क्लॉक सिग्नल लागतो. हा क्लॉक सिग्नल इज नथिंग बट द सिम्पल स्क्वेअर वेव्ह हॅविंग ड्युटी सायकल इज 50%. ओके.
नेक्स्ट बघा आता हे 1 बिट मेमरी सेल किंवा क्रॉस कपल्ड इन्व्हर्टर. हे काय आहे? नॅन्ड गेट आहे. पण ह्याचे 2 इनपुट शॉर्ट केले आहेत. म्हणजे हे काय झालं, सेकंड चॅप्टरमध्ये आपण नॅन्ड ॲज युनिव्हर्सल गेटमध्ये जर नॉट गेट बघितला आहे, नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट तो आहे इथं. कारण इथं काय लिहिलं आहे? इन्व्हर्टर लिहिलं आहे. इन्व्हर्टर म्हणजेच काय? नॉट गेट. येते लक्षात? इन्व्हर्टर इज नथिंग बट नॉट गेट. पण तो इन्व्हर्टर कसा ड्रॉ केला आहे आपण? युजिंग नॅन्ड गेट ड्रॉ केला आहे. येते लक्षात? कारण ह्याचे 2 इनपुट आपण शॉर्ट करून एकच दिलं आहे B1. इथं पण 2 इनपुट शॉर्ट केले आहेत, एकच दिलं आहे B2. आलं लक्षात? मग ह्याला काय म्हटले? 1 बिट मेमरी सेल काय म्हटले बघा? इट हॅज 2 स्टेबल स्टेट. 2 स्टेबल स्टेट आहेत. लॉजिक 1 स्टेट, लॉजिक 0 स्टेट. देअरफॉर इट इज अ बायस्टेबल डिव्हाइस. Flip-lock is a bistable device because it has 2 state. त्यातली 1 काय असणार आहे? लॉजिक 1 स्टेट, दुसरी काय असणार आहे? लॉजिक 0 स्टेट. आलं लक्षात? आता इथं काय केलं आहे बघा? आउटपुट ऑफ फर्स्ट नॉट गेट किंवा फर्स्ट इन्व्हर्टर इज कनेक्टेड टू इनपुट ऑफ सेकंड गेट and output of second gate is connected to input of first gate. बघा, the output of gate 1 is connected to input of gate 2 and output of gate 2 is connected to input of gate 1. म्हणजे क्रॉस कपल केलं. लक्षात? पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याला इनपुट म्हणून दिले, दुसऱ्याचं आउटपुट पहिल्याला इनपुट म्हणून दिले. आता इथं ऑपरेशन कसं केलं बघा? ॲझ्युम करायचं. मला काहीतरी ॲझ्युम करायला पाहिजे. काय केलं ॲझ्युम मी बघा? आउटपुट ऑफ गेट 1 दॅट इज Q1 इज इक्वल टू 1. बघा, मी काय ॲझ्युम केलं? हे जो पहिला गेट आहे त्याचा आउटपुट 1 आहे. मग ह्याचा आउटपुट जर 1 असेल तर B2 काय असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर आहे? B2 काय असणार आहे? 1 असणार आहे. आता नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल आठवत आहे का? 0 0ला काय असते नॅन्ड गेटला? 1. 0 1ला 1, 1 0ला 1, 1 1ला 0. ठीक आहे? नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल आहे. आता मला सांगा, जेव्हा मी ॲझ्युम केलं की Q इज इक्वल टू 1, मग हे Q इज इक्वल टू 1 B2ला मिळणार. मग B2 काय झाला? 1 झाला. बरोबर आहे? B2 1 झाला म्हणजे हे दोघं पण काय इनडायरेक्टली 1 1. मग शेवटची स्टेज काय होती? 1 1ला Q बार काय होणार? 0. मग ॲज Q बार इज इक्वल टू 0, बघा, ॲज Q बार इज इक्वल टू 0, B1 काय होणार? 0. B1 0 होणार. मग B1 0 झाला, परत हे दोन्ही काय होणार? 0 0. मग पहिली कंडिशन काय आहे? 0 0ला आउटपुट काय आपलं? 1. म्हणजे Q 1च राहिला. बरोबर आहे? हेन्स Q कंटिन्यूज टू बी इक्वल टू 1. येते लक्षात? हे बघा, मी पहिल्यांदा काय ॲझ्युम केलं? Q इज इक्वल टू 1 ॲझ्युम केलं. Q 1 ॲझ्युम केल्यामुळे B2 काय झाला? 1 झाला. B2 1 झाल्यामुळे हे दोन्ही टर्मिनल, हे दोन्हीचे इनपुट आहेत ते 1 1 झाले. मग नॅन्ड गेटला दोन्ही 1 1 असताना लास्टची कंडिशन आपल्याला काय मिळते? 0. मग Q बार काय झाला? 0. Q बार 0 झाला म्हणजे B1 काय झाला? 0 झाला. मग B1 0 म्हणजे हे दोन्ही काय झाले? 0 0. पहिली कंडिशन काय होती? 0 0ला Q इक्वल टू 1, म्हणजे Q इज इक्वल टू 1 कंटिन्यूज तसाच राहिला. मग ह्याच्यावरून कन्क्लुजन काय काढू शकतो बघा? सो द आउटपुट ऑफ दिस सर्किट इज ऑलवेज बी कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. म्हणजे एक आउटपुट Q जर 1 असेल तर Q बार काय पाहिजे? 0च पाहिजे. दोन्ही सेम असू शकत नाहीत. Q1 Q बार पण 1 किंवा Q0 Q बार 0 असू शकत नाही. ज्यावेळेस Q1 असेल तेव्हा त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे 0, Q बार काय असणार आहे? 0 असणार आहे. हेन्स द आउटपुट ऑफ दिस सर्किट ऑलवेज बी कॉम्प्लिमेंटरी. दॅट मीन्स इफ Q इज इक्वल टू 0 देन Q बार इज इक्वल टू 1 और व्हाईस वर्सा. आता ह्यात सेट स्टेट आणि रिसेट स्टेट कुठली असते बघा? जेव्हा Q1, आता एकच लक्षात ठेवा, Q1 असेल मग Q बार काय असणार आहे? ऑब्वियसली 0. तेव्हा सेट असणार आहे. Q1 मीन्स सेट. हे आता डोक्यात ठेवायचं हा चॅप्टर पूर्ण होईपर्यंत. ज्या वेळेला Q1 येते, आउटपुट आपलं 1 येते, तेव्हा सेट असते. जेव्हा Q 0 असतोय म्हणजे इनडायरेक्टली Q बार 1 असणार आहे. Q1 असताना Q बार 0 असणार आहे. हे लक्षात ठेवूच नका, कारण हे कॉम्प्लिमेंटरी आहे, तुमच्या लक्षात राहते. Q1 असेल तर सेट, Q0 असेल तर रिसेट. If Q is equal to 1 then circuit is set state and Q is equal to 0 circuit is in reset state. ओके. त्यानंतर बघा लॅच. आता लॅच म्हणजे काय बघा? हेच लॅच म्हणजे हेच. द क्रॉस कपल्ड इन्व्हर्टर इज कॅपेबल ऑफ लॉकिंग और लॅचिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे काय करू शकतोय हा इन्व्हर्टर? क्रॉस कपल्ड इन्व्हर्टर जो बघितला 1 बिट सेल, तो काय करतोय? एक बीट स्टोअर करायची, लॉक करायची, त्याच्यात काय कपॅसिटी आहे.
दॅट इज इट इज कॉल्ड ॲज लॅच. लॅच म्हणजे आपण काय म्हणतो, कुलूप, म्हणजे बंद करून ठेवतो आपण, म्हणून याला काय म्हटले, इट हॅज कपॅसिटी टू स्टोअर द बीट, म्हणून याला काय म्हटले, लॅच. आले लक्षात. नेक्स्ट पॉईंट काय बघायचं बघा आता, SR लॅच. S means set, R means reset. SR set reset latch using NOR gate. एकदा NOR gate बघायचं आहे, नेक्स्ट लेक्चरला युझिंग NAND गेट बघूया. येथे लक्षात सोपं आहे, काही अवघड नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता हे डायग्राम काढायला आत्तापासून प्रॅक्टिस करा. आता आपण क्रॉस कपल इन्व्हर्टर वापरलेलं, त्याच्याऐवजी ते 2 NOR गेट वापरलेत. त्यात कसं वापरलेलं, नॉट गेट युझिंग NAND गेट, नॉट गेट वापरलेला आहे, इथं NOR गेट वापरला आहे, त्यामुळे याला 2 इनपुट आहेत. येते लक्षात, 2 इनपुट आहेत. आता बघा इथं पहिल्यांदा SR लॅच युझिंग NOR गेट लिहिलं आहे, पण इथं काढताना RS काढायचं. लिहिताना इथं नाव काय पण असू देत, SR लॅच असू दे, RS लॅच असू देत, पण काढताना अल्फाबेटिकली RS काढायचं, कारण आपलं चुकत नाही. आता इथं एक वर NOR गेट काढला, इथं एक NOR गेट काढला. आता काय केले बघा, ह्याचं आउटपुट ह्याला दिले, ह्याचं आउटपुट ह्याला दिले, ह्याला ऑलरेडी एक इनपुट आहे, ह्याला ऑलरेडी एक इनपुट आहे, म्हणजे NOR गेटचे 2 इनपुट ॲज इट इज त्यांना मिळालेले आहेत. हे कळालं. मला सांगा NOR गेटचं इक्वेशन काय आहे, A+B होल बार, कारण ऑरचं काय आहे A+B, नॉरचं काय त्याच्यावर बार, बरोबर आहे. आता हे क्यू बघा, ह्या क्यूला कुठले कुठले इनपुट आहेत बघा, ह्या क्यूला काय काय इनपुट आहे, R एक आहे आणि क्यू बार एक आहे काय. मग R आणि क्यू बारचे ॲडिशन आणि त्याला पूर्ण बार, दॅट इज द इक्वेशन ऑफ दिस NOR गेट. ह्याला कुठले कुठले इनपुट आहेत बघा, दुसऱ्याला Q एक आहे, S एक आहे, S+Q होल बार. आले लक्षात, हे S+Q होल बार. ठीक आहे, हे समजलं, डायग्राम समजली सगळ्यांना. 2 NOR गेट काढल्यात, एक इनपुट आहे ते R, दुसरं इनपुट आहे S. ह्याचं आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून ह्याला दिले, ह्याचं आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून दिला, ह्याला 1 2 Q काय येणार, ह्या दोघांचे इनपुटचे ॲडिशन प्लस बार, आणि ह्या Q बार काय येणार, ह्या दोघांचे इनपुट प्लस बार. द केस 1 बघायची. S1 आहे, R0 आहे, S1 R0. आता इथं काय आहे, S1 आहे म्हणा. आता त्यांनी अजूम करूया आपण, ॲज S इज इक्वल टू 1. आता इथे ट्रूथ टेबल काढले बघा मी मुद्दामनं NOR गेटचं. काय ऑब्झर्व होते तुम्हाला इथं बघा, इफ एनी 1 इनपुट ऑफ NOR गेट इज 1, एक जरी NOR गेटचं इनपुट 1 असेल तर त्याचा आउटपुट काय येते 0. मग दुसरं इनपुट काय आहे बघायचं नाही. इफ 1 इनपुट ऑफ NAND गेट इज 1, देन आउटपुट ऑफ दिस NOR गेट इज 0. एक जरी इनपुट 1 असेल तर त्याचं आउटपुट काय असते, 0 असते. त्यामुळे काय झालं बघा, ॲज S इज इक्वल, डायरेक्ट लिहायचं, विचार करायचं नाही दुसरं इनपुट काय आहे. ॲज S इज इक्वल टू 1, डायरेक्ट आउटपुट ऑफ NOR गेट 2 इज 0. प्रेडिक्ट करायचं, कारण आपल्याकडे तो प्रूफ आहे आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ टेबल आहे. येते लक्षात, NOR गेट हे युनिव्हर्सल सगळीकडे हे चालते. म्हणजे काय, एक जरी इनपुट 1 असेल तर त्याचं आउटपुट काय असणार आहे, 0. म्हणजे आता काय लिहिलं मी, जे 1 आहे तेच पकडायचं आधी. ॲज S इज इक्वल टू 1, आउटपुट ऑफ दिस NOR गेट Q बार इज इक्वल टू 0. संपला विषय. आता बघा, आता हे Q बार 0 आहे आणि R काय आहे, 0. मग Q बार पण 0 आहे. इथं बघा, Q बार 0, R 0. मग काय ते दोन्ही 0 असताना 1 येते. देन Q काय येणार, 1 येणार. Q काय आलं, 1. अगेन दिस Q1, ठीक आहे, Q1 आहे, S1 आहे, Q1 आला. आता दुसरं इनपुट मिळालं ना आपल्याला, Q1 आहे, S ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 1 आहे. मग Q1 आणि S1 हे दोन्ही 1 1 असताना आउटपुट काय येणार, 0. त्यामुळे आपलं फायनल आउटपुट इथं काय राहिलं बघा, Q1 इक्वल टू Q इज इक्वल टू 1 आणि Q बार इज इक्वल टू 0. दिस इज अ सेट कंडिशन. का, मी मगाशी काय सांगितलं आहे, जेव्हा Q1 येतोय तेव्हा ती कंडिशन स्टेट कुठली असते, सेट कंडिशन. Q1 आले की सेट. आता दुसरी कंडिशन बघा, S0 R1. आता काय, S0 R1. आता मी कशाचा विचार करायचा म्हटलं, जे 1 आहे ते घ्यायचं. आता इथे लिहायचं डायरेक्ट, ॲज R इज इक्वल टू 1, आउटपुट ऑफ गेट 1 इज इक्वल टू 0. डायरेक्ट R इज इक्वल टू 1, आउटपुट ऑफ गेट 1 इज इक्वल टू 0. Q इक्वल टू 0, बरोबर आहे. Q इक्वल टू 0, ठीक आहे. Q इक्वल टू 0 आलं, S इज इक्वल टू काय आहे, 0. मग दोन्ही 0 असताना काय येणार, Q बार काय येणार, 1 येणार. अगेन ॲज Q बार इज इक्वल टू 1, R इज इक्वल टू 1, Q काय आला, 0.
मी तर काय आले बघा Q0 Q बार 1. दिस इज अ रिसेट कंडिशन, कारण Q काय आहे 0 आहे, Q 0 आहे, त्यामुळे Q बार काय आहे 1 आहे. दिस इज अ रिसेट कंडिशन. थर्ड कंडिशन बघा S0 R0 दोघं पण 0. आता इथं कसं प्रेडिक्ट करणार, कुठलं 1 नाहीचं आहे. मग आता असं काय करायचं, हे आउटपुट लिहून घ्यायचं. Q इज इक्वल टू R प्लस Q बार Q बार इज इक्वल टू S प्लस Q बार. आता इथं आपल्याला माहिती आहे ना, काय माहिती आहे, R0 आहे S0 आहे. इथं बघा हे 0 लिहिलं काय होणार, 0 प्लस Q बार काय येणार Q बार आणि वरचा एक बार. मग आपल्याला रूल बघितला आहे आपण, कुठला रूल, बुलियन लॉजमध्ये A डबल बार इज इक्वल टू A असतोय, म्हणजे Q इज इक्वल टू काय झाला Q. इथं बघा Q बार इज इक्वल टू S प्लस Q बार. इथे S0 आहे म्हणजे काय झालं Q बार. Q बार इज इक्वल टू Q बार म्हणजे काय आलं, हे नो चेंज कंडिशन आली. जे इनपुट देतोय तसं ॲज इट इज आपल्याला आउटपुटला मिळणार. देअर इज अ नथिंग टू चेंज. इथं काहीच चेंज होणार नाही आपलं. Q सेम ॲज अ Q बार सेम ॲज अ Q बार. म्हणजे आधीच्या स्टेटला जे Q बार आउटपुट आले ते सेम तुम्हाला दाखवणार. नो चेंज म्हणजे काय, ह्याच्या आधी समजा मी ही कंडिशन केल्या तर ह्याला काय आलं आउटपुट, काय आलं Q0 आणि Q बार 1. म्हणजे आधीचं जे आले तेच आउटपुट इथं येणार, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. हे आपण प्रॅक्टिकल करताना तुमच्या लक्षात येईल, हे प्रॅक्टिकल आहे आपल्याला. ह्याच्या आधी जी स्टेट आपण परफॉर्म करतोय ते आउटपुट आपल्याला नो चेंजमध्ये दाखवते. दॅट इज द नो चेंज कंडिशन. आणि लास्ट काय बघा S1 R1 रेस कंडिशन. आता बघा मगाशी मी काय म्हटलेलं, एक जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट आपलं काय होतंय 0. ठीक आहे, एक जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट 0. आता मला सांगा इथं दोन्ही पण 1 आहेत, मग दोन्ही फोर्सफुली काय होणार 0 पाहिजेत ना. बघा बोथ विल बी फोर्स टू इक्वल टू 0. पण दोन्ही 0 होऊ शकतात काय, नाही. दिस इज अनडिटरमाइंड स्टेट. म्हणजे काय, आपण आधीच काय मगाशी काय आपण सेट केलं आहे की फ्लिप फ्लॉपचं आउटपुट हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. जर Q1 आले तर Q बार 0च यायला पाहिजे, जर Q0 असेल तर Q बार 1च यायला पाहिजे. मग ही स्टेट काय दाखवते, दोन्ही 1 असल्यावर मग Q आणि Q बार दोन्ही फोर्सफुली 0 यायला पाहिजेत. पण असं आहे काय, नाही. सो दिस स्टेट you have to neglect. This state should not be used and this is a indeterminate state. आलं लक्षात, समजलं. बघा पहिली स्टेट S1 R0, त्याच्यामध्ये काय होते, जे 1 आहे ते घ्यायचं. ॲज S इज इक्वल टू 1 आउटपुट ऑफ नॉर गेट 2 इज 0. Q बार 0 R0 इज इक्वल टू Q इज इक्वल टू 0. ह्या ट्रूथ टेबलवरनं लक्षात ठेवायचं. Q इक्वल टू 1 अँड S इज इक्वल टू 1 देन Q बार इज इक्वल टू 0. मग हे काय स्टेट आली, सेट स्टेट, कारण Q1 आले Q बार 0 आले. अगेन S इक्वल टू 0 R इज इक्वल टू 1. अगेन R इज इक्वल टू 1 म्हटल्यावर आउटपुट ऑफ दिस गेट 1 इज इक्वल टू 0. Q0 अँड S0 म्हणजे Q बार काय आला 1 आला, Q बार 1 आला अँड R 1 आहे त्यामुळे Q0 Q बार 1. दिस इज अ रिसेट स्टेट. आता ह्या नो चेंजसाठी काय करायचं, ॲज इट इज आउटपुट घ्यायचे, त्यात पुट करायचं. आपल्याला काय मिळते, Q इक्वल टू Q बार इज इक्वल टू Q बार. दॅट इज द नो चेंज. आणि S इज इक्वल टू 1 R इज इक्वल टू 1. इट इज अ इनडिटरमाइंड स्टेट. आता सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल, दिस इज द सिम्बॉल ऑफ दिस SR युझिंग नॉर गेट. SR 2 इनपुट आहेत, Q बार इथं आउटपुट आहेत. आता इथं बघूया आपण, हे ट्रूथ टेबलमध्ये एक डिफाईन करायचं आहे. QN काय आहे, QN बार काय आहे, QN प्लस 1 आणि QN बार प्लस 1 हे काय आहे बघा. QN अँड QN बार रिप्रेझेंट द प्रेझेंट स्टेट ऑफ आउटपुट. म्हणजे काय, प्रेझेंट स्टेट ऑफ आउटपुट आहेत. म्हणजे काय, दिस आर द आउटपुट बिफोर अप्लाइंग द न्यू सेट ऑफ इनपुट. म्हणजे आधीचे आहेत, अजून त्याला आपण न्यू सेट ऑफ इनपुट अप्लाय करायचे. त्याच्या आधी जे आउटपुट आले आहेत दॅट इज द QN अँड QN बार. म्हणजे नवीन इनपुट अप्लाय करायच्या आधी जे आउटपुट आले आहेत दॅट इज द प्रेझेंट स्टेट आउटपुट. मग QN प्लस 1 आणि QN बार प्लस 1 रिप्रेझेंट द नेक्स्ट स्टेट ऑफ आउटपुट आफ्टर द अप्लाइंग द न्यू सेट ऑफ इनपुट. QN प्लस 1 आणि Q बार N प्लस 1 हे कधी येणार, जेव्हा आपण नेक्स्ट स्टेटचं आउटपुट अप्लाय करतोय तेव्हा ते काय येणार, QN प्लस 1 QN प्लस बार. बरोबर आहे, लक्षात आलं. QN अँड QN बार रिप्रेझेंट द प्रेझेंट स्टेट ऑफ आउटपुट बिफोर अप्लाइंग द न्यू सेट ऑफ इनपुट. आणि हे काय आहे, दॅट इज द नेक्स्ट स्टेट ऑफ आउटपुट आफ्टर अप्लाइंग द न्यू सेट ऑफ इनपुट. आता हे ट्रूथ टेबल आता जे आपण बघितलं हे कसं लिहायचं बघा, इकडे बघा. पहिली सगळ्यात कंडिशन आता आपण ट्रूथ टेबलमध्ये लिहितोय तसंच लिहायचं, 0 0 0 1 1 0 1 1 नो डाऊट. फक्त इथं काय लिहायचं, आता बघा इथं आपण लिहिताना काय लिहिलं आहे RS, इथं लिहिताना काय लिहायचं SR.
लिहिताना लिहिले तिकडं, डायग्राममध्ये काढताना RS काढले, पण इथं बरोबर डायग्रामच्या उलट्या लिहायचं SR. 3 नंबरची स्टेट कुठली आहे? 0 0. 0 0ला काय आले बघा? नो चेंज, दॅट इज QN बार, नो चेंज. 0 1ला काय आले बघा? S0 आणि R1. S0 R1ला काय आलं आहे? रिसेट, दॅट इज 0 1. 1 0ला काय आलं आहे? 1 0. आणि 1 1ला त्या स्टेटला आपण रेस स्टेट म्हणायचं, रेस, दॅट इज द प्रोहिबिटेड. ह्या कमेंट आहे तिथं, नो चेंज, रिसेट, सेट, प्रोहिबिटेड स्टेट, म्हणजे ही स्टेट आपण वापरत नाही, दॅट इज द प्रोहिबिटेड स्टेट. आले लक्षात? ठीक आहे. ठीक आहे, इथंच झालेलं आहे हे. ही स्लाईड जरा रॉंग आहे, ही स्लाईड पकडू नका आता इथं. ठीक आहे, समजलं? थँक्यू.